नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत जो शोध सायली घेत आहे तो शोध सायलीला एका वेगळ्याच वळणावरती आणून ठेवणार आहे. म्हणजे आता त्याच शोधामुळे सायली समोर खूप मोठं सत्य येणार आहे आणि जे सत्य आता तिच्या गाठोड्यातल्या संदर्भातलं आहे आणि या गाठोड्यामधल्या गोष्टींच्यामुळे प्रिया तर पकडली जाणार. पण प्रियाला पकडण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः प्रतिमाने तिला पकडण्यासाठी खूप मोठा विडा उचललाय. प्रतिमाला आता असं काय समजलंय ज्यामुळे तिने प्रियाचं गाठोडं सायलीचं गाठोडं असं बाय फॉरगेट केलंय आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. काय घडलंय ते पाहू. तर इकडे अर्जुन प्रतिमाला भेटायला येतो आणि तो प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा त्या मला काय वाटतंय माहितीये का, तू जरा सायलीशी बोललीस ना तर बरं होईल. तेव्हा प्रतिमा म्हणते की कशा संदर्भात. तेव्हा लगेच अर्जुन सांगतो की अगं सायलीला असं वाटतंय की तिचे ते आई वडील नाहीयेत, पण मी खरं सांगायचं तर मी त्यांचे DNA टेस्ट केलेले आहेत. यावरती लगेच प्रतिमा म्हणते की काय बोलतोस तू, सायलीला असं का वाटतंय. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की म्हणजे त्यांच्या सवयी. त्यावेळी लगेच प्रतिमा म्हणते की अर्जुन तुला खरं सांगू का, मी सुद्धा ज्या वेळेला तिकडे आले होते ना माझ्या सुद्धा मनामध्ये सेम प्रश्न आला होता की हे सायलीचे आई वडील असूच शकत नाहीयेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मला सुद्धा हा प्रश्न पडला होता, पण मी त्यांचे DNA टेस्ट केले होते आणि ते DNA टेस्ट पॉझिटिव्ह आले. अजून आपल्याला महत्वाचं काय मिळणार आहे याच्यामध्ये, कारण त्यांचे DNA टेस्ट पॉझिटिव्ह आलेत ना. नागराज या दोघांचं सगळं काही बोलणं लपून ऐकत असतो. तेव्हा नागराज मनात विचार करतो आणि म्हणतो नाही, काही झालं तरी या प्रियाला जर वटणीवर आणायचं असेल ना तर मला लवकरात लवकर आता हे DNA टेस्टचं जे काही सत्य आहे ते तर खोटं आहे हे समोर मी आणणारच आहे. त्याच वेळेला मला प्रियाला धडा शिकवता येईल, तिला ब्लॅकमेल करता येईल, तिला आता तो व्हिडिओ कायमचा डिलीट करायला लावता येईल. काय करू मी आता, काय करू. आणि मग नागराज महिपतची भेट घेतो आणि त्याला म्हणतो आता काही जरी झालं तरी आपण आता हाच धागा दोरा वापरायचा आहे. नागराज महिपतची भेट घेतल्यानंतर महिपतला म्हणतो, महिपत शेठ आपण समजतोय तितकी ती पोरगी साधी सोपी नाहीये. म्हणजे आपण तिला जे काही समजतोय ना त्याच्यापेक्षा जरा जास्त पावसाळे तिने बघितले आहेत. तिने मलाच मात दिली. तेव्हा लगेच महिपत म्हणतो, अहो तिने बॅकअप ठेवला होता ना, हा साधा प्लॅन आपल्याला कळायला हवा होता. पण आता एक काम करायचं, आता आपण असा काही डाव टाकायचा तिला तडफडत आपल्या पायाशी यावंच लागेल. तेव्हा नागराज म्हणतो की हो महिपत शेठ मी आता तेच सांगायला आलोय. सायलीला आणि प्रतिमाला सगळ्यांना संशय आलाय की ते तिचे आई वडील नाहीयेत. त्यांनी DNA टेस्ट सुद्धा केली, पण या चालू पोरीने ती DNA टेस्ट सुद्धा बहुधा बदललेली दिसते. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय महिपत शेठ, आता आपण काय करायचंय ती DNA टेस्ट तर सोडून द्या. आपण आता आपल्या हुकुमाचा एक्का बाहेर काढायची वेळ आलेली आहे. जे गाठोडं तुमच्याकडून प्रियाने पळवलं आहे ना त्या गाठोड्याबद्दल सत्य जाणून घेण्याची आता वेळ आली. त्यावेळी नागराज म्हणतो की म्हणजे काय करायचंय महिपत शेठ. त्यावर लगेच नागराज म्हणतो की मी तुम्हाला सांगतो नक्की आता काय करायचं ते. नागराज खूप मोठा प्लॅन करतो आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो तो पाटील हवालदाराला. पाटील हवालदाराला इन्व्हॉल्व करून ताबडतोब आता सांगायला लागतो, हे बघ पाटील मी तुला जे काही सांगतोय ना ते एकदम व्यवस्थित कर, सगळं काही पुढचं प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे. त्यावर तो पाटील सांगतो की बिलकुल काळजी करू नका, मी सगळं काही बरोबर तेच करतो. त्यानंतर आता प्रिया विचार करायला लागते की यांना संशय तर आलेला आहे की हे हिचे आई वडील नाहीयेत आणि हे त्यांच्याशी विचित्र पद्धतीने वागतायत. आता मलाच काहीतरी करायला हवं जेणेकरून तिचा विश्वास बसलाच पाहिजे की ते तिचे आई वडील आहेत. असं म्हणत प्रिया विचार करायला लागते. ती मनात विचार करून म्हणते की आता असं काहीतरी करायला हवं जेणेकरून सायलीचा विश्वास बसलाच पाहिजे. आणि मग ती त्यांच्या खोलीतून गाठोडं चोरण्याचा विचार करते आणि मग त्या गाठोड्यात आपण असं काहीतरी टाकायचं ज्याच्यामुळे सायलीचा विश्वास बसेल. तर इकडे नागराज दुसरी खेळी खेळतो. नागराज गुलाबबाईकडे येतो आणि तो गुलाबबाईला म्हणतो, तुम्ही काम करायचे, तुम्ही सुभेदारांच्या घरामध्ये जायचं आहे आणि सुभेदारांच्या घरामध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला जी काही माहिती सांगू ती सगळी माहिती तुम्ही सांगायची आहे.
त्यावर लगेच गुलाबबाई म्हणते की आता मला या सगळ्या फंद्यामध्ये पाडू नका. यावरती महिपत म्हणतो, लाखो मध्ये खेळशील गुलाबबाई, आता सध्या तुझ्याकडे काहीच नाहीये पैसे कमवायचं साधन. माझं जर का तू ऐकलंस ना तर लाखो मध्ये खेळशील. त्यावर लगेच गुलाबबाई म्हणते की मला करायचं तरी काय आहे. त्यावर लगेच महिपत म्हणतो की तिकडे फक्त जायचं आणि आम्ही जे काही सांगू ना तेच सांगायचं. तेव्हा गुलाबबाई म्हणते पण तिकडे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला तर. त्यावरती लगेच महिपत आणि नागराज तिला सांगायला लागतात की काहीच प्रॉब्लेम होणार नाही. जोपर्यंत आम्ही तुझ्या सोबत आहोत तोपर्यंत आम्ही तुला कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकू देणार नाही. त्यावर लगेच गुलाब सांगते की आधी मला माझे पैसे द्या, त्यानंतरच मी तिकडे जाईन. ते दोघच जण गुलाबच्या हातामध्ये पैसे देतात. त्या गुलाब म्हणते की ठीक आहे, आता बघा माझी ऍक्टिंग. त्या गुलाब सांगते की मला त्या पोरीचा बदला घ्यायचाच आहे, कारण तिने माझ्यासोबत जे काही केलंय ना त्यामुळे मी आता तिला काही सोडणार नाहीये. त्यावरती लगेच महिपत म्हणतो की केलंय तरी काय तिने. त्यावेळी लगेच गुलाबबाई म्हणते की तुम्हाला माहिती नाहीये, ज्या वेळेला ती इथून निघून गेली होती ना त्यानंतर मला किती त्रास झाला होता. मला पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करायला लागल्या होत्या. मी हे विसरलेली नाहीये. आहे जुना पुराणा आमचा बदला, तो नक्कीच मी घेणार. जर हे करून तिला त्रास होणार असेल तर हा बदला मला घ्यायलाच पाहिजे. त्यानंतर गुलाब आता लगेच सुभेदारांच्या वाड्यावरती यायला निघते. इकडे तोपर्यंत पाटील हवालदाराला सांगितलेलं काम पाटील हवालदार करतोय. पाटील हवालदार इकडे रविराज आणि अर्जुनला भेटायला आलेला आहे. तेव्हा पाटील हवालदार त्या दोघांना म्हणतो, मी तुम्हाला जे काही सांगतोय ना ते तुम्ही नीट ऐकलं तर बरं होईल. यावरती ते सांगतात की काय. त्यानंतर लगेच पाटील हवालदार सांगायला लागतो की खरं तर तुम्हाला काही गोष्टी कळायला पाहिजेत. तुम्हाला एका बाईला भेटायचं आहे. रविराज म्हणतो की का भेटायचंय आम्हाला बाईला. तेव्हा लगेच पाटील हवालदार प्लॅन प्रमाणे जे काही ठरलेलं असतं ते सांगायला लागतात. तेव्हा पाटील हवालदार म्हणतात, खरं तर तुम्ही ज्या मुलीला तुमची मुलगी म्हणून घरात आणलेली आहे तिच्याबद्दलचं सत्य. तेव्हा लगेच रविराज म्हणतात की हे काय नवीन. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की काय चाललंय नेमकं, मला तर काही कळतच नाहीये की नक्की हे सगळं काय चाललेलं आहे. त्यावरती लगेच हवालदार सांगायला लागतात की त्या बाईला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर रविराज विचारतात की पण कसल्या संदर्भात. त्यावरती लगेच पाटील हवालदार म्हणतात की काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे त्या बाईकडे काही वर्षांपूर्वी हे जे लोखंडी दाम्पत्य तुमच्याकडे राहतायत ना त्यांनी एका मुलीला विकलं होतं. तेव्हा रविराज त्या बाईला भेटायचं ठरवतात. तर इकडे सायली रविराजांच्या घरी येते. तेव्हा सायली रविराजांना म्हणते की खरंच मलाच कळत नाहीये की माझ्यासोबत नेमकं काय चाललंय. मी खूप कन्फ्यूज आहे. म्हणजे मी माझ्या आई वडिलांकडून सत्य जाणून घेण्याचा विचार तर केला होता, पण या सगळ्यामध्ये आता माझे आई वडील माझे आहेत की नाही हे जेव्हा मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, काय झालं, मी 7 वर्षाची असताना हरवले होते का, मी 5 वर्षांची असताना हरवले होते का. त्यांच्याकडून प्रत्येक वेळेला मला वेगळं उत्तर मिळतंय. रविराज काका, मी पूर्णपणे आता हरलेली आहे. तेव्हा रविराज म्हणतात की काळजी करू नको, मला प्रतिमाने सगळं काही सांगितले. अर्जुन तिला भेटायला आला होता आणि त्याला सुद्धा तुझी खूपच काळजी वाटते आहे. असं म्हटल्यानंतर सायली सांगते की काय करणार आहात तुम्ही, मला सत्य समजलंच पाहिजे. माझं अंतर्मन जे काही सांगतंय. यावरती मग लगेच रविराज म्हणतात, तू काहीच काळजी करू नको सायली बाळ, मी सगळं काही सत्य शोधून काढेन. त्यामुळे सायलीला जरा बरं वाटतं. त्याच वेळेस तिथे गुलाबबाई येते. तेव्हा प्रतिमा गुलाबबाईला विचारते की तुम्हाला मुलगी विकली होती ते हेच लोक होती का. तेव्हा गुलाबबाई त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते, हो हेच लोक होते, यांनीच मला आपल्या मुलीला विकलं होतं. तेव्हा गुलाबबाई सदाशिव मैनावतीकडे बघते आणि म्हणते, यांची मुलगी 1 नंबरची खोटारडी चोरटी होती, त्यामुळे यांनी या मुलीला विकलं. मैनावती गडबडते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही. बाई म्हणते की हो, मी जे काही बोलते ना ते खरं बोलते आणि बरोबरच बोलते. या लोकांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण यांनी माझ्या गळ्यामध्ये 1-2 बांधण्याचा प्रयत्न केला. लगेच मैनावती गडबडते आणि म्हणते, अहो नाही, ही आमची मुलगी किती सालस आहे बघा. यावरती मग लगेच गुलाबबाई सांगायला लागते, ही मुलगी आहेच सालस, कारण ही तुमची मुलगीच नाहीये. त्या प्रतिमा म्हणते, पण हे तुम्ही कन्फर्म कशामुळे बोलू शकताय.
त्यावरती लगेच गुलाबबाई सांगायला लागते की कारण ती मुलगी सुधारणाऱ्यातलीच नव्हती. ज्या वेळेला ती मुलगी मधुभाऊंच्या आश्रमात गेली ना, त्यावेळेला ती मुलगी मधुभाऊंच्या आश्रमात गेलीच नव्हती. ती गेली होती ती बाल सुधार गृहामध्ये. तेव्हा सायली म्हणते की नाही नाही, बाल सुधार गृहामध्ये मी गेलेच नव्हते. मला आठवतंय की मी रडत रडत मधुभाऊंच्या इथे गेले होते. मधुभाऊंनी मला सांगितले त्या दिवशी काहीतरी माझ्या घरच्यांच्या सोबत अघटित घटना घडली होती आणि त्या अघटित घटनेनंतर मी आता तिकडे गेले होते. बाल सुधार गृह वगैरे मला काहीच माहिती नाहीये. असं म्हटल्यानंतर ती बाई सांगते की मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावरती लगेच प्रतिमा म्हणते की म्हणजे ती मुलगी कोण होती? यावर लगेच गुलाबबाई सांगते की असं तर मी नाही सांगू शकत की ती कोण होती, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते. मी त्या मुलीला पाहिलं ना तर कदाचित मी त्या मुलीला ओळखू शकेन. ती गुलाबबाई प्रियाकडे पाहते आणि प्रियाकडे बोट दाखवते. प्रिया घाबरते आणि म्हणते मी 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 कशावरून? काही बोलू नका, फेका टोकताय तुम्ही. त्यावरती गुलाबबाई म्हणते की नाही, असल्या मुलीला मी कधीच विसरू शकत नाहीये. तिने जे काही माझ्यासोबत केलंय ना ते मी विसरूच शकणार नाहीये. त्यावरती लगेच प्रिया म्हणते की मी नाही तुला ओळखत, कोण आहेस तू? मी खरंच तुला ओळखत सुद्धा नाहीये. त्यावर लगेच गुलाब सांगायला लागते की ओळखत नाहीस म्हणतेस ना. ज्या वेळेला ही मुलगी माझ्याकडून पळून गेली होती ना, त्यावेळेला हिने काय केलं होतं माहितीये का? निघताना हिने मला जळक लाकूड मारलं होतं. हिने लाकूड मारल्यामुळे एक डोळ्याने मला कमी दिसते. प्रिया म्हणते खोटाडे, काहीतरी बोलू नकोस. मी तुला जळक्या लाकडाने डोळ्यावरती मारलंच नव्हतं, मी तुझ्या पाठीवर वार केला होता. झाला आता प्रिया इथेच अडकलेली आहे. त्यानंतर ती तप करते आहे. पण आता गुलाबबाईने तिला रंगे हात पकडले. प्रिया म्हणते नाही, काही नाही. त्यावरती लगेच गुलाबबाई म्हणते नाही, इतकंच नाहीये, पण आता मी अजून काही सत्य सुद्धा सांगू शकते. ज्या वेळेला हिने मला लाकडाने मारलं होतं ना, त्यावेळेला मी सुद्धा हिच्या पाठीवर लाकडानेच वार केला होता. जळक लाकूड हिच्या पाठीवरती टाकलं होतं. बघा हिच्या पाठीवरती खून असेल आणि हीच तुमची मुलगी आहे. मैनावती सदाशिव म्हणायला लागतात की काय ही आमची मुलगी आहे. अगं तू आमची मुलगी आहेस, तरी आम्हाला वाटतंयच ही मुलगी आमच्यासारखा कसा विचार करते, प्रत्येक वेळेला आमच्याच सारखी कशी बोलते. आणि ही सायली तर आमची मुलगी साधी सोपी असूच शकत नाही. बाळा तूच आमची मुलगी आहेस. आता या वेळेला या बोलतायत ना, मग तुझ्या पाठीवरची खून दाखव. असं म्हटल्यानंतर प्रिया पूर्णपणे गडबडलेली आहे आणि प्रियाचं तप व्हायला लागलेलं आहे. त्यावर लगेच प्रिया सांगते की नाही, मी माझं काही पाठ वगैरे दाखवणार नाही. त्यावरती आता सदाशिव मैनावती प्रियाचा पिच्छा काही सोडत नाही. काही झालं तरी प्रियाला गच्च असं पकडतात आणि म्हणतात दाखव, तुझ्या पाठीवरची खून दाखव, आम्हाला काहीतरी कळू दे, नक्की आमची मुलगी कोण आहे ते. कारण काही झालं तरी आम्हाला पण असं वाटतंय की सायली आमची मुलगीच नाहीये. आम्ही काय मागतोय ते तू देत पण नाहीयेस आणि तूच आमची मुलगी आहेस. प्रिया नाही नाही म्हणत असताना इकडे सायलीला आता खूपच आनंद झालेला आहे की फायनली हे आई वडील आपले नाहीयेत, आपण यांची मुलगी नाही आहोत याचा तिला आनंद होतो.